अखिल जगत स्वामी साब सदा शिव मल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जय दुरी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। अगडतून नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। अगडतून नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। पाऊ में तोडा कमरी कर पटा बिहिर मस्तकी तुरा। खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट। सदानंदाचा येळकोट। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। पर जेव्हा म्या काय केलं म्हणजे मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळेल? बानू, हे सर्व काही तू श्रद्धेने श्रवण कर. मनात कोणताही पूर्वग्रह ठेवू नको. हिमावनच्या राजवाड्यात श्री पार्वती देवी साधना पूर्ण करून शिवाला प्रसन्न करून परतल्या आहेत. परंतु सगळे प्रश्न मिटले नाही. देवी, आज इतकी शुभवार्ता आपल्याला कळाली. श्री महादेवांनी पार्वतीशी विवाह करण्याला संमती दर्शवली. आजचा दिवस खरोखरीच शुभ आहे. हो, पण असं असतानाही तुम्ही इतक्या अस्वस्थ का? तुम्हाला देखील आनंद व्हायला हवा. मला आनंद झालाच आहे स्वामी. आपल्या कन्येची साधना यशस्वी झाली आहे. श्री महादेवांनी तिच्याशी विवाह करण्यास संमती दिली आहे. हा क्षण माझ्यासाठी आनंदाचाच आहे. पण काय देवी? पण माझ्या एका कन्येची इच्छा पूर्ण झाली आणि दुसरीची नाही, याचं दुःख देखील आहे. देवी, गंगेला महादेवांशी विवाह करायचा होता, पण आपणही हे जाणतो की ते शक्य नव्हतं. पार्वती आदिशक्ती स्वरूप आहे. साक्षात सतीदेवींनी तिच्या रूपानं या भूतलावर जन्म घेतला आहे. का? शिवशक्ती मिलनासाठी. ते मला ठाऊकच आहे, पण मातेचे दुःख तुम्हाला नाही समजणार. ही गोष्ट पार्वतीला देखील ठाऊक नाही. स्वर्गलोकी गंगेला हे कळालं तर त्यांना काय वाटेल या चिंतेने मला अस्वस्थ होत आहे. कसली चिंता माते? माते, कसली काळजी आहे तुला? आता तुझ्या विवाहाची चिंता आहे, आणखीन काय असणार? पिताश्री, मला खात्री होती की त्यांच्याकडून विवाहाचा प्रस्ताव येईल, आणि तसेच झाले.
तुम्ही आता कोणतीही काळजी करू नका, कारण माझा विवाह साक्षात श्री महादेवांशी होणार आहे. प्रसंगी तुमच्या चिंतेचे कारणच नाहीसे करायला सांगेन मी त्यांना. पण ते शक्य आहे का? म्हणजे काही नाही, आता त्या विषयावर चर्चा नको. देवी, आपल्याला आपल्या मुलीच्या विवाहाची तयारी करायची आहे. चला. माता खूप चिंतेत दिसत होती. काय बरे झाले असावे. शिवोहम 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 शिवोहम. मुनिवर, श्री महादेव आणि पार्वती देवी यांच्या विवाहाची निश्चिती होत असताना गंगा स्वर्गातच होती. तिला हे ठाऊक नव्हते की तिच्या बहिणीचा विवाह तिच्या आराध्याशी होणार आहे. स्वर्गलोकात देवी गंगा गेल्या कारण तारकासुराने स्वर्ग दूषित केला होता. त्यांच्या जाण्यामुळे स्वर्ग शुद्ध झाला खरा, परंतु जाण्याआधी श्री गंगा देवींनी काय पण केला होता बरं? म्या सांगते महाराज. सांग बन. त्यांनी सांगितलं का जो पतूर महादेव त्यासनी पृथ्वीवर बोलवत नाहीत तो पतूर त्या नाही येणार. नारायण नारायण. देवी गंगा यांना ही वार्ता कळली. माझी अर्धांगिनी म्हणून सती शिवाय मी कोणाचाही विचार करू शकत नाही. देवी, देवी, आपल्या येण्यामुळे हा दूषित स्वर्गलोक पुन्हा पवित्र झाला आणि माझ्या या स्वर्गलोकी आपण अद्यापही अशा दुःखातच आहात. देवी, आपल्यामुळे सर्वांची पाप धुतली जातात आणि साक्षात अशा गंगादेवींच्या डोळ्यात आज अश्रुधारा. गंगेची व्यथा आहे ही देवेंद्र, तुम्हाला नाही समजणार. देवी, आपल्यासाठी एक वार्ता आहे. श्री पार्वती देवींच्या कठोर तपश्चर्येनंतर अत्यंतिक प्रसन्न होऊन श्री महादेवानी त्यांच्याशी विवाहाला संमतीच दिली आहे. आपल्यासाठी ही शुभवार्ता नाही याची मला कल्पना आहे. होय देवेंद्र, एकीकडे ती माझी बहीण आहे. जे मला साध्य करता आलं नाही ते तिने कठोर साधनेने प्राप्त केलंय. याचा आनंद मला का नाही असणार? पण श्री महादेवांशी माझा विवाह झाला नाही हे देखील सत्य आहे आणि याचंच दुःख आहे.
पण देवी, हे तर विधिलिखित होते. म्हणजे देवी, श्री महादेवांशी आपला विवाह व्हावा या हेतूने पार्वती देवींच्या रूपाने स्वतः श्री सती देवींनी हा पुनर्जन्म घेतला आहे. शिवाय श्री महादेव आणि श्री आदिशक्ती स्वरूप पार्वती देवी यांचे मिलन होणे या सृष्टीच्या दृष्टीनेही अत्यंत महत्वाचे आहे. त्यांचं मिलन होणार आणि तारकासुराच्या अत्याचारातून या सृष्टीची मुक्तता होणार. पण माझी इच्छा पूर्ण झाली नाही याची खंत राहील माझ्या मनात. श्री महादेवांवर ज्यांनी अपार प्रेम केलं, परंतु प्रेमभंगाचं शल्य ज्यांच्या वाट्याला आलं, त्या श्री गंगादेवी स्वर्गात होत्या आणि श्री महादेव कैलासात. दोघांच्याही भेटीची एकही शक्यता नव्हती. परंतु श्री पार्वती देवींना याची पूर्वकल्पना असावी असं मैनावती देवींना वाटत होतं. तिथे पोटी आदिशक्ती असूनही माता पित्यांची ही चिंता होती. माया, दुसरे काय. माते, मला तुझ्याशी महत्वाचे बोलायचे आहे. पिताश्री, मला जाणवते आहे की मातेला कसली तरी चिंता वाटते आहे, म्हणून मला तिच्याशी बोलायचे आहे. तसं काही नाही पार्वती. माते देवी, आज ना उद्या हे पार्वतीला कळणारच होते. मग ते आजच सांगून टाक. म्हणजे नक्कीच काहीतरी आहे. होय पार्वती, तू म्हणते आहेस ते खरं आहे. मला एका गोष्टीची काळजी वाटते आहे, ती म्हणजे माझ्या कन्येची, गंगेची. गंगा? होय. ज्या महादेवांना प्राप्त करण्यासाठी तू खडतर अशी तपश्चर्या केलीस, अनेक दिव्यातून स्वतःला पार पाडलेस आणि महादेवांना प्रसन्न केलेस, त्याच महादेवांशी विवाह करण्याची तिची देखील इच्छा होती. हे श्री महादेव, आपण माझ्याशी विवाह कराल? माझी अर्धांगिनी म्हणून सती शिवाय मी कोणाचाही विचार करू शकत नाही. आपण माझ्याशी विवाह करावा यासाठी मी प्रतीक्षा करेन. आणि हेच कारण होतं ज्यामुळे मी महादेवांची पूजा अर्चा करण्यापासून तुला दूर ठेवलं. माझ्या एका कन्येचा विरह मी सहन केला आणि तेच तुझ्या बाबतीतही घडावं असं मला वाटत नव्हतं. माते, मी हे सारे काही ऐकले, मात्र माझ्या बाबतीत तसे नाही घडणार. मी श्री महादेवांसोबत आनंदाने राहीन. हो पार्वती, पण माते, त्यांच्या खेरीस माझे जीवन व्यर्थ आहे. माझा जन्मच जणू त्यांच्या मिलनासाठी झाला आहे असे मला वाटते. आणि श्री महादेव माझ्याशी विवाह देखील करणार आहेत. आणि आता हे सत्य गंगेला देखील स्वीकारावे लागेल. गंगा आणि माझी भेट झाली. मला खूप आनंद वाटला. माझी आणि त्यांची भेट माझे आराध्य, माझे पती श्री खंडेरायांमुळे झाली. त्या क्षणी माझ्या मनात खूप प्रश्न होते, पण आता मला असं वाटतं की त्या जर माझ्या समोर असत्या तर मी त्यांना हे विचारलं असतं की तुमचं श्री महादेवांवर एवढं प्रेम असूनही महादेवांनी त्या प्रेमाचा स्वीकार केला नाही. पण या अवतारात असं काय घडलं की रानामनात राहणाऱ्या स्त्रीचा पत्नी म्हणून यांनी स्वीकार केला. तुम्ही कोणीच काही का बोलत नाही आहात? असे का? खरं तर मी बोलणार नव्हते, परंतु म्हाळसा, कथेच्या ओघाने तुम्हाला हे कळेलच की
की श्री महादेवांनी गंगेचा स्वीकार केला. एवढंच नव्हे तर तिला मस्तकावर धारण केलं. म्हाळसा, म्हणूनच मी तुला सांगत होतो की कोणत्याही निष्कर्षापर्यंत लगेच पोहोचू नकोस. देवी, श्री महादेवांनी बानू असो गंगा असो यांना स्वीकारलं हे खरं आहे, पण त्यामागचं कारण गूढ आहे, सांकेतिक आहे. ते एखाद्या कोड्यासारखं आहे. ते वरून दिसतं तसं नाही. हे सर्व भक्तांनी समजून घ्यावं. देवांनी म्हाळसाताईसनी गंगा देवींची भेट घडवली, पण माझी त्यांच्याशी भेट का नाही घडवली? बानू, मनात कोणत्याही शंकेला जागा देऊ नकोस. शांत रहा. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम्. देवा, सूर्यास्त झाला. आख्यान इथेच थांबवावे लागणार. सदानंद 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 सदानंद. तुम्ही येत नाही आहात का? नाही, मला प्रधानजी, लक्ष्मी देवी आणि मुनिवर यांच्याशी बोलायचे आहे. ती थांबणार नाहीये ना? म्हाळसा, माझ्या विरुद्ध काही कारस्थान नाही ना? माझ्या विरुद्ध काही कारस्थान तर नाही ना? म्हाळसा, जर तुला असं वाटत असेल तर तू स्वतः इथे थांब. नाही, मी जाते. येते मी. आम्ही आलोच. मी तुम्हाला इथे थांबा असे सांगितले कारण त्या मागे एक विशेष कारण आहे. काय देवा? आणि म्हाळसा थांबल्या असत्या तर काय झालं असतं? ब्राह्ममुहूर्तानंतर श्री गणपती याचा उत्सव सुरू होतो आहे. निमित्त श्री गणेश चतुर्थी. आता माझ्या लक्षात आलं. तरी मला वाटत होतंच, गतवर्षी गडावर उत्सव साजरा झाला, परंतु ह्या वेळेस परिस्थिती वेगळी आहे. देवा, आपली काय सूचना आहे? उद्याचा शुभ काळ असा आहे की श्री गणेशांना त्यांचे दिव्य बालकाचे रूप सोडून मूळ रूपात काही काळ तरी यावे लागेल.
आणि आले ध्यानात. श्री म्हाळसा देवींना जर ते श्री गजाननाच्या रूपात दिसले तर काय करायचं? नारायण नारायण. आपण श्री गणेश यांच्याशीच यावर बोललो तर? मुनीवर, अशा शुभ प्रसंगी आपण त्यांच्यावर असं बंधन नाही टाकू शकत. आणि त्यांना तरी धर्मसंकटात का टाकायचं? देवा, मी एक सुचवू का? बोला माधवा. आपण रिद्धी सिद्धी यांना इथे येण्याचे आमंत्रण दिले तर? त्याने काय होईल? गेल्या वर्षी त्यांना एकांतात वेळ देण्यात आला होता, ज्यात ते मूळ रूपात प्रकट झाले होते. ही कल्पना उत्तम आहे. असं असेल तर मग मी तसा संदेश रिद्धी आणि सिद्धी यांना देतो. उत्तम कल्पना आहे.